आपण काम छान केलंय असं जाणवतंय सगळ्यांच्या नमस्कारांवर चमत्कारावर काही फोटो काढण्यावर म्हणा मला जाणवतं की आपण चांगलं काम करतो. तर माझं म्हणणं दुसऱ्या कामात पर्टिक्युलर राहायला पाहिजे. काम चांगलं वाढवण्यासाठी चांगलं काम व्हावं यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. मला हे जाणवलं की मी स्वामी नाही. मला चुका होतात, काही अनेक चुका होतात. मी फक्त रूप घेतलं त्यांचं आणि लोक त्या रूपाला मानतात. बाकी मला अजिबात मानतो दिग्दर्शकाला एक्झॅक्टली काय पाहिजे हे संबंधित मला काय म्हणूया कळण्याची शक्ती माझ्यात. मंडळी नमस्कार, मी प्रेरणा. देऊळ बंद हा चित्रपट खरं तर मराठी सिनेसृष्टीसाठी एक माइलस्टोन ठरला आणि त्यानंतर पुन्हा दुसरा भाग कधी येणार याची उत्सुकता होती. दुसऱ्या भागाचा टीजर आलेला आहे. खरं तर अंगावर रोमांच उभा करणारा असा हा टीजर. आणि अर्थात या चित्रपटात श्री स्वामी समर्थांच्या भूमिकेत पुन्हा एकदा मोहन जोशी सर आहेत आपल्यासोबत. मोहन सर, स्वागत. आणि पुन्हा एकदा एका वेगळ्या वातावरणात भेटतोय. खरं तर आपण अक्कलकोटला आलेलो आहोत. स्वामींच्या मंदिरात बसून हा टीजर अनावरण सोहळा, या भावना प्रसन्न जागा आहे, मस्त जागा आहे. आणि स्वामी जागा मिळाला तर प्रश्न आहे. समोर वटवृक्ष त्यांचा छान. आणि अनेक भक्तजन आहेत ते येतात आणि तुमच्या रूपात कुठेतरी त्यांना अनेक वर्ष या चित्रपटाच्या माध्यमातून स्वामींची प्रतिमा दिसत होती, त्यामुळे ते येतात, गर्दी करतात, भेटतात. त्यावेळेस काय काय भावना असते? आपण काम छान केलंय असं जाणवतंय सगळ्यांच्या नमस्कारांवर चमत्कारावर काही फोटो काढण्यावर म्हणा मला जाणवतं की आपण चांगलं काम करतो. पण दुसऱ्या भागाच्या निमित्तानं पुन्हा एकदा आम्ही तुम्हाला त्या रूपात बघतोय. अर्थात नाही, फार जबाबदारी येते दुसऱ्या वेळेचं काम. तर माझं म्हणणं दुसऱ्या कामात पर्टिक्युलर राहायला पाहिजे. काम चांगलं वाढवण्यासाठी चांगलं काम व्हावं यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. आणि महाजनांनी मॅक्सिमम प्रयत्न केला आहे. पण एकीकडे श्रद्धा अंधश्रद्धा हा मुद्दा असताना अशा पद्धतीचा चित्रपट, जिकडे सुरुवातीला देखील प्रवीण तरडे म्हणाले की त्यांनाही त्या सगळ्या गोष्टींवर विश्वास नव्हता आणि नंतर बदलत जाणारं त्यांचं स्वरूप. तुमच्या बाबतीत ही गोष्ट कशा पद्धतीनं आहे? माझा पहिल्यापासून देवावर विश्वास होता. कुणीतरी एक शक्ती आहे असं नक्की आहे. पण आपण फिगरमध्ये बघतो, मुस्लिम लोकांमध्ये फिगरला बघत ते डायरेक्ट भिंतीकडे होऊन प्रार्थना करतात. पण आपल्याकडे त्याला रूप दिलं आहे देवाने. आणि आपल्याकडे देव भरपूर आहेत. त्यामुळे कुणी सिलेक्शनला खूप वाव आहे. तर मी स्वामीचं भक्त होण्याचं कारण, मी सोलापूरला गेलो होतो. म्हणजे इथं त्यावेळेला एक गृहस्थ होते ते मूर्तिकार, त्यांनी मला एक स्वामीची मूर्ती भेट दिली. ती मी घरात ठेवली. आणि माझ्या जावयाची आई खूप आजारी, तर त्याला हाय ब्लड प्रेशर झालं होतं, म्हणून त्याला जसोकडे ॲडमिट केलं. आणि माझी मुलगी रडायला लागली, ती आजारी म्हणून. मला काय कळलं ना, कारण मी तसं खूप सेंटिमेंटल आहे. मुलगी रडायची म्हणल्यानंतर हळवा झालो मी. पण काय झालं रडायला म्हणाले सासूबाई खूप आजारी आणि त्या बऱ्या होत नाही असं डॉक्टर सांगितलं की बऱ्या होणार. म्हणलं असं कसं, काहीतरी औषध असेल म्हणलं त्याच्यावर. मग मी पहिल्यांदा स्वामींकडे म्हटलं 2 दिवसात मात्र घरी यायला पाहिजे. अगदी या भाषेत बोललो, 2 दिवसात घरी यायला पाहिजे. 2 दिवसात घरी म्हटलं चमत्कारच आहे. डॉक्टरने हात संपवले, हात जोडले. ते आपण काय शेवटी प्रार्थना करू शकतो आपण. ते आणि हा अनुभवानंतर मग खूप गोष्टी तुम्ही अनुभवल्या, खूप गोष्टी अनुभवल्या. पण एकीकडे एक भक्त म्हणून अनुभवत असताना आणि नंतर स्वामींच्या रूपात येऊन ती भूमिका करत असताना तेव्हा काय वाटत असतं, तेव्हा काय जाणवतं? मला हे जाणवलं की मी स्वामी नाही. मला चुका होतात, काही अनेक चुका होतात. मी फक्त रूप घेतलं त्यांचं आणि लोक त्या रूपाला मानतात. बाकी मला अजिबात मानतो. आणि पुन्हा एकदा प्रवीण तरडेंसोबत काम करत प्रश्नच नाही. त्यांच्याबरोबर काम करणं आनंद वेगळाच आहे. चॅलेंजिंग काम. काही त्यांना जर पटलं नाही तर नाही म्हणून सांगतो, शॉर्ट बरोबर. पण सर, तुमच्याकडनं प्रेरणा घेण्यासारखं एवढं आहे, तुमच्याकडे एवढं सगळं सातत्य आहे कामातलं, किंवा आम्ही फक्त या वयातही तुम्ही इतक्या उत्साहाने कामं करतात आणि या सगळ्या अर्थात तुमचं प्रेम आहे अभिनयावरचं, आणि तुम्हाला आणखीन त्याबद्दल नाही, दिग्दर्शकाला एक्झॅक्टली काय पाहिजे हे संबंधित मला काय म्हणूया कळण्याची शक्ती माझ्यात असं वाटतं मला. म्हणजे अनेक दिग्दर्शक असतात, प्रत्येकाचा वेगळा अँगल असतो.
पण तरडे सर म्हणलं त्यांचे 5 फिल्म केले मी, हो. पण मला ते काय म्हणतात ते आता काय पाहिजे मला कळतं बघ. असंख्य कामं केलेले मोहन जोशी सर आहेत आणि पुन्हा एकदा देऊळ बंदर 2च्या निमित्तानं आपण बोललो सर. खूप खूप धन्यवाद आणि पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा तुम्हाला चित्रपट. थँक्यू. थँक्यू सर.